उर्फ खोक्या भोसले संदर्भात सतीश उर्फ खोक्या भोसलेचा ट्रान्झिट रिमांड मिळालेला आहे। प्रयागराज न्यायालयाकडून खोक्या भोसलेचा ट्रान्झिट रिमांड मिळालेला आहे। खोक्या भोसलेला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। बीड पोलिसांनी सतीश उर्फ खोक्या भोसलेचा ताबा घेतलाय। प्रयागराजच्या एअरपोर्ट पोलीस ठाण्यातून बीड पोलिसांनी खोक्याचा ताबा घेतलेला आहे। दत्ता कानवाटे माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। दत्ता, नक्कीच सुमित खोक्या भोसलेला काल सकाळी प्रयागराज पोलिसांनी विमानतळ पोलीस ठाण्यामध्ये अटक केली होती। त्यानंतर बीड पोलिसांनी त्याचा ताबा घेतला। मात्र त्याला महाराष्ट्रात बीडमध्ये आणण्यासाठी त्याचं ट्रान्झिट रिमांड जे आहे ते घेणं फार गरजेचं होतं। त्यानुसार खोक्या भोसलेला प्रयागराज येथे न्यायालयात हजर करण्यात आलं होतं आणि न्यायालयाला विनंती केल्यानंतर न्यायालयाने खोक्या भोसलेचा ट्रान्झिट रिमांड जो आहे तो मंजूर केलेला आहे। हा ट्रान्झिट रिमांडचा कालावधी हा 24 तासांचा असतो। त्यामध्ये प्रवासाचा कालावधी वगळला जातो। त्यामुळे खोक्या भोसलेला ताब्यात घेऊन बीड शिरूर कासार पोलीस न्यायालयासमोर हजर करेपर्यंत त्याला हा ट्रान्झिट रिमांड देण्यात आलेला आहे। त्यानंतर त्याची पोलीस कोठडी मागितली जाईल आणि पोलीस कोठडीमध्ये खोक्या भोसलेला घेतल्यानंतर पुढील तपास होणार आहे। मात्र सध्या महत्वाची बातमी ही की प्रयागराज न्यायालयाने खोक्या भोसलेचा ट्रान्झिट रिमांड जो आहे तो मंजूर केलेला आहे। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर खोक्या भोसलेचा ट्रान्झिट रिमांड मिळालेला आहे आणि त्यामुळेच आता मार्ग मोकळा झालाय। बीडमध्ये आणण्यासाठी प्रयागराज न्यायालयाकडून खोक्या भोसलेचा ट्रान्झिट रिमांड मिळालेला आहे।